नमस्कार मंडळी. तर आज आपण वेगळीच अशी रेसिपी बनवणार आहोत. तर आज चमचमीत, झणझणीत आणि तिखटदार अशी ही रेसिपी आहे. तर आज आपण मिसळीचा रस्सा बनवणार आहोत. तर इथे मी हे जे खोबरं आहे हे जाळीवर भाजून घेणार आहे आणि कांदा देखील हा असाच भाजून घेणार आहे. आपण जर वेळच्या ग्रेव्हीसाठी हा उभा चिरून तो कढईमध्ये तेलात टाकून परतवून घेतो. तर इथं आपण तसं करणार नाही. तर त्याच्याऐवजी आपण हा जाळीवर भाजून घेणार आहोत. तर खोबरं हे दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे असं चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊ शकता. तर आपल्याला टोमॅटो देखील भाजून घ्यायचा आहे आणि इथे मी आता कांदा भाजत आहे. आपण खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि ते काढून देखील घेतलेलं आहे. आता आपण हे टोमॅटो देखील भाजून घेणार आहोत छान असं. आणि मी इथे उसळ ही उकडून घेतलेली आहे. तर इथे हा मसाला आपण खोबरं, कांदा आणि टोमॅटो हे घेतलेले आहे आणि त्याचनुसार मी इथे भाजलेले तीळ भाजून घेतलेले आहेत. तसेच दालचिनी, अद्रक घेतलेला आहे. थोडेसे जिरे भाजून घेतलेले आहेत आणि आपला काळा मसाला घेतलेला आहे. जो आपल्या घरात साठवणुकीचा काळा मसाला असतो तो घेतलेला आहे. आता हा सर्व मसाला मी या वाटणामध्येच घालणार आहे आणि हे मिक्सरमधून मी छान असं वाटून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे मस्त असं. आपण वरून मसाले घालणार नाहीत ह्याच्यामध्ये. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हा मसाला घालणार आहोत. आपण वरून तिखट घालणार नाही, फक्त मिसळ मसाला आपण ह्याच्यावर घालणार आहोत. तर पहिला छान असा हा मसाला तेलात परतवून घेऊयात आपण. तर ही टेस्टच खूप वेगळी लागते. गावाकडे चुलीमध्ये हा कांदा किंवा खोबरं भाजलं जातं, त्याची चव खूप छान लागते. त्याचप्रकारे आपण इथे जाळीवर हे कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. तर आता आपण छान हे तेल सुटत आहे असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण सुहानाचा हा मिसळ मसाला यामध्ये घालणार आहोत. तर इथे मी मिसळ मसाला घालत आहे. याच्यामध्ये 1 मोठा चमचा हा मिसळ मसाला मी यामध्ये घातलेला आहे. तर आता आपण हे छान असं परतवून घेणार आहोत. इथे मी लाल मिरची पावडर यूज केलेली नाही, काळा मसालाच वापरलेला आहे. आणि इथे आता आपण गरम पाण्याचा वापर करत आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तितकं गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, खूप सुंदर झालेलं आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आणखी 1 ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता आपण छान असं हे तर्रीवर 1 चमचा मीठ घालणार आहोत चवीनुसार. तुम्ही याच्यामध्ये चिंच गुळेचा कोळ देखील घालू शकता. मी ते टोमॅटो 2 वापरलेले आहेत, याच्यासाठी मी ते चिंच वापरत नाही, पण गुळ मी नक्की घालेल. आणि याच्यामध्ये आपण ही वाफवून घेतलेली उसळ घालणार आहोत, उकडून घेतलेली. तर ही उसळ आणि ही मिसळ खूप मस्त लागते. तर छान असं आपण हे हलवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो जे आपण भाजलं त्याच्यामुळे याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि तर्री बघा तुम्ही किती सुंदर आलेली आहे. आपण याच्यामध्ये मसाले घातलेले नाही, फक्त काळा मसाला आणि मिसळ मसाला 2च मसाले ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर आता आपण
प्लेटिंग करून घेत आहोत. तर बघू शकता खूप सुंदर ही मिसळ आहे आणि याच्याबरोबर पाव भन्नाट लागतं. पण आणि जर पाव नसेल तर तुम्ही तंदूर रोटीसोबत देखील याचा आनंद घेऊ शकता. तर बघा किती सुंदर झालेली आहे. ह्याच्यावरून शेव देखील तुम्ही घालू शकता. हा फक्त आपण मिसळीचा रस्सा दाखवलेला आहोत. तर वरून कांदा, कोथिंबीर आणि मस्त असा लिंबू, तर याची मजा तुम्ही घेऊ शकता. तर कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत. आणि सिंपल आहे, मसाले नाहीत, त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्न नाही. नाहीतर खूप मसाल्यांमुळे खूप जळजळ होते आणि अशा प्रकारचं खाणं नको वाटतं आपल्याला. तर आपण इथे सिंपल मसाले वापरून ही मिसळ तयार केलेली आहे. कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. आणि हा लिंबू, कांदा आणि जर तुम्ही शेव ते वापरली तर खूपच छान. तर नक्की सांगा कसं वाटलं. धन्यवाद.